ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। अज्ञात भामट्यांनी रात्रीच्या दरम्यान बंद घराचा कडेकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरामध्ये असलेल्या कपाटामधील सुमारे 2.5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे सिक्के आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांभोरी इथे 14 डिसेंबर रोजी घडली आहे। अशोक बद्रीनारायण पंचारिया हे त्यांच्या पत्नीसह राहुरी तालुक्यातील वांभोरी येथील तेली गल्लीमध्ये राहतात। तिथेच त्यांचे पशुखाद्य विक्रीचं दुकान आहे। 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी अशोक पंचारिया हे पत्नीसह घर आणि दुकान बंद करून अमरावती इथे नातेवाईकांच्या लग्नाकरता गेले होते। 14 डिसेंबर रोजी पंचारिया हे अमरावती इथून रेल्वेनं घरी परत येत होते। रात्री 1:15च्या दरम्यान ते मनमाड जवळ असताना त्यांच्या घरी चोरी झाल्याचं त्यांना कळालं। त्यावेळी अज्ञात भामट्यांनी पंचारिया यांच्या घराचा कडेकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरामधील सामानाची उचकापाचक केली आहे आणि कपाटाचं लॉक तोडलं। त्यामधील सोन्याची चेन, अंगठ्या, कानातले डूल असे 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 175 ग्रॅम वजनाचे चांदीचे 3 सिक्के आणि 40,000 रुपये रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चोरून नेला आहे। तसेच त्यांच्याजवळ असलेल्या हस्तिमल बाजीराव गांधी यांचे स्टेशनरी दुकानाचं देखील कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडलं आहे आणि चोरीचा प्रयत्न केला आहे। अशोक बद्रीनारायण पंचारिया यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।